नमस्कार. महाभारताचे रचनाकार वेद व्यास त्यांनी त्या महाभारताची रचना केली. ते सांगत गेले आणि गणपती लिहित गेला, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे घडलं गढवालमध्ये बसून हे महाभारताची रचना झालेली आहे. या गढवालचं राज्य अत्यंत समृद्ध असं सुराज्य होतं. सैन्य देखील मजबूत होतं आणि या गढवालचा राजा होता महिपत शहा. महिपत शहा हा चांगला प्रशासक होता, प्रगत विचारांचा होता, शूर होता. त्यामुळे त्यांनी आपल्या राज्याच्या सीमा देखील बऱ्यापैकी वाढवल्या. तिबेटचा एक खूप मोठा भाग त्यांनी आपल्याला राज्याला जोडून घेतला. काश्मीरपर्यंत काश्मीरचं संपूर्ण व्यापून टाकलं त्यांनी. इतकं की श्रीनगरला त्यांनी आपली राजधानी हलवली आणि श्रीनगर हे राजधानीचं शहर केलं. असा हा चांगला सुराज्य करणारा महिपत सिंग हा शेजारच्या कुमाऊ राज्यावर आक्रमण केलेला असताना त्या युद्धामध्ये मृत्युमुखी पडला. हे झालं 1631 साली. 1631 साली जेव्हा महिपत शहा हा गढवालचा राजा मृत्युमुखी पडला, तेव्हा राजकुमार पृथ्वीपत शहा हा केवळ 7 वर्षाचा बालक होता. आणि त्यामुळे आपल्या मुलाच्या वतीनं राणी कर्णावती म्हणजे महिपत शहाची पत्नी, महिपत शहाची राणी, हिनं राज्यकारभार पाहायला सुरुवात केला. मुलाला सिंहासनावर बसून राज्य स्वतः चालवलं. ही देखील अत्यंत उत्कृष्ट राज्य करणारी राणी होती. तिने आपल्या पतीनं ज्या राज्याची प्रगती सुरू केली होती ती प्रगती आणखीन वाढवली. अनेक कालवे बांधले, पाण्याची व्यवस्था केली, जलव्यवस्थापन केलं. वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही त्यांनी चोखपणे उभी केली. आणि सैन्य देखील अत्यंत शक्तिशाली, सुसज्ज, शस्त्रसज्ज असं सैन्य होतं. हे सैन्य सुसज्ज, शस्त्रसज्ज ठेवण्यामध्ये, या सैन्याची वीरता राखण्यामध्ये 3 सरदारांचा वाटा हा मोठा होता. त्यातला सगळ्यात पहिला माधोसिंग भंडारी अत्यंत पराक्रमी होता. दुसरा रिखोला लोधी आणि तिसरा बनवारी दास. हे 3 सेनापती अत्यंत उत्कृष्ट सैन्य नेतृत्व कसं करायचं हे जाणत होते. युद्धनीती कशी असली पाहिजे हे जाणत होते. आणि त्यांनी सैनिकांना शस्त्रसज्ज, सुसज्ज अवस्थेत ठेवलं होतं. असं एक अत्यंत पराक्रमी आणि वीरांचं सैन्य हे त्या गढवाल राज्याचं होतं. पण दुर्दैवानं 1640 साली तिबेटसोबत झालेल्या युद्धामध्ये माधोसिंग भंडारीचा मृत्यू झाला. हा सगळ्यात पराक्रमी होता, त्याचाच मृत्यू झाला. या माधोसिंगाच्या शौर्याविषयी बोलताना लोक म्हणायचे, जगात केवळ 3 सिंग आहेत. एक म्हणजे सिंह, जंगलचा राजा सिंह. दुसरं म्हणजे गाय का सिंग, गाईचं शिंग. आणि तिसरं माधवसिंग. हे 3च सिंग असे आहेत की ज्यांना सिंग म्हणता येईल. असा हा माधवसिंग 1640 साली युद्धामध्ये त्याचा मृत्यू झाला. हा अत्यंत पराक्रमी सेनापती याचा मृत्यू झाल्याची बातमी शहाजहानला कळली. आणि त्यांनी असा विचार केला की राणी राज्य करते, सगळ्यात पराक्रमी सेनापती हा मारला गेलाय, त्यामुळे गढवालवर आक्रमण करून गढवाल हस्तगत करण्याची ही संधी आलेली आहे, गढवालवर आक्रमण केलं पाहिजे. असं म्हणून त्यांनी नजाबत खानाच्या नेतृत्वाखाली 30,000 घोडदळ दिलं. नजाबत खान हा त्या सैन्याचा सेनापती होता. आणि हे 30,000 घोडदळ घेऊन नजाबत खानानं गढवालवर आक्रमण केलं. राणीची हेर व्यवस्था देखील अत्यंत सुसज्ज होती, चोख होती. आणि त्यामुळे नजाबत खान सैन्य घेऊन येतोय हा त्या राज्याच्या सीमेच्या जवळ यायच्या आधीच राणीला आपल्या हेरांकरवी नजाबत खान आक्रमण करत येतोय ही माहिती मिळाली होती. त्यामुळे राणीनं ही युद्धाची तयारी केली. आपल्या सैनिकांना, सेनापतींना त्या आक्रमण परतवण्यासाठी पाठवलं. इथे लक्षात घेण्याचा विषय असा आहे की मोगलांना मैदानी युद्धात जमत होतं. मैदानी युद्धामध्ये ते वाकबगार होते, पण पहाडी युद्धामध्ये ते कमी पडत होते. पहाडी युद्धाचा त्यांना सराव नव्हता. हे शिवाजी महाराजांच्याही काळात झालं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधनं शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचं तंत्र अवलंबून
मुघल सैन्याच्या विरुद्ध यशस्वी अभियानं केलेली आहे. त्यांनी मुघलांसोबत कधीही मैदानी युद्ध केलं नाही. दऱ्याखोऱ्यांमधनं गनिमी काव्याचं युद्ध शिवाजी महाराजांनी केलं. तेच तंत्र हिमालयाच्या त्या दऱ्याखोऱ्यामधून राणी कर्णावतीच्या सैन्यानं तेच केलं. त्यांना त्या संपूर्ण हिमालयामधलं त्यांच्या त्या गढवाल भागातलं प्रत्येक दरी, प्रत्येक खोरं, प्रत्येक पहाड, प्रत्येक टेकडी ही पाठ होती. इंच इंच भूमी त्यांना माहिती होती आणि त्यामुळे मुघलांच्या सैन्याचा टिकाव लागला नाही. 30,000 घोडदळ घेऊन आले होते हे, पण गढवालच्या सैनिकांनी यांना बऱ्यापैकी चोप दिला. अनेक सैनिक मारले गेले. जे शिल्लक राहिले ते पाठ दाखवून परत दिल्लीच्या दिशेनं पळत सुटले. ह्या पळत सुटलेल्या सैनिकांचा देखील गढवालच्या सैन्यानं पाठलाग केला. त्यांना घेरलं आणि घेरून पुष्कळ सैनिकांना त्यांनी मारून टाकलं. मुघलांच्या सैन्याची पूर्ण वाताहात लावली. जे वाचले त्यांना बंदी बनवलं आणि बंदी बनवलेल्या प्रत्येक सैन्याचं नाक कापलं. सगळे सैनिक नाक कापलेल्या अवस्थेमध्ये आपल्या राजधानीत परत आले. इतकं की तो नजाबत खान जो सेनापती होता त्याचं देखील नाक कापलं. काय अवस्था झाली असेल. सैन्य आणि त्याच्या पुढे सेनापती नाक कापलेल्या अवस्थेत परत येत आहेत. कसं दृश्य दिसलं असेल. पण हे तिने केलं आणि शत्रूला चांगला धडा शिकवला. असं हे नाक कापलेलं सैन्य घेऊन नाक कापलेला नजाबत खान जेव्हा राजधानीत आला तेव्हा शहाजहान प्रचंड चिडला आणि त्या नजाबत खानाचा पद वगैरे सगळं काढून त्याला डिमोशन दिलं. अशी ही त्या युद्धाची कहाणी. आणि इतका धसका घेतला की पुन्हा त्यांनी कधीही मुघलांनी गढवालवर स्वारी करण्याचा विचार सुद्धा केला नाही. असं एक निर्णायक युद्ध हे राणी कर्णावतीनं लढून दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर 1947 साली देश स्वतंत्र झाला तेव्हाच गढवालचं राज्य हे विलीन झालेलं आहे. असं हे राज्य. आणि मग या राणीला सुद्धा नाककाठी कर्णावती, नाककाठी राणी, असंच नाक कापणारी राणी असंच नाव पडलं. इथे लक्षात घेतलं पाहिजे त्या कालखंडामध्ये भारतामध्ये 2 कर्णावती झाल्या. दोन्ही वीर होत्या. एक होती राजस्थानच्या राणा संगांची राणी कर्णावती आणि ही दुसरी गढवालची शूर वीर राणी कर्णावती. अशा या 2 कर्णावती. या गढवालच्या राणी कर्णावतीचं पुढे नाव नाककाठी राणी असंच पडलं. नाक कापणारी राणी असंच तिचं नाव पडलं आणि हेच नाव इतिहासाला नंतर माहिती राहिलं. त्याच नावाने ती ओळखली जाऊ लागली. अशी ही वीर कर्णावती राणी, ही गढवालची राणी. हिची ही गाथा जर आपल्याला आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.